नमो बुद्धाय जय भीम। कल्याणमध्ये वालधुनी जो परिसर आहे, ज्या परिसरामध्ये ही बुद्ध फाउंडेशन आहे, येत्या 30 तारखेला सोशल मीडियावर व्हायरल झालेला जो व्हिडिओ आहे, पंतीजीला मारण्यात आलेले आहे। इथल्या जे भगवंताच्या मूर्त्या होत्या, आपण बघू शकता अशा प्रकारे भगवंताच्या ज्या मूर्त्या होत्या, इथल्या महानगर जातीवादी महानगरपालिका यांनी जे आयुक्त आहे, जे कर्मचारी आहे, इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांचा बळाचा वापर करून भिक्खू संघाला धाक दाखवून या मूर्त्या तोडण्यात आल्या। का तोडल्या या मूर्त्या? या माझ्या पाठीमागं तुम्हाला सांगतो। हा कल्याण या वालधुनी परिसरामध्ये, या बुद्ध फाउंडेशनच्या परिसरामध्ये हा ब्रिज चालला आहे। त्या ब्रिजमध्ये भगवंताच्या मूर्त्या येतात म्हणून या महानगरपालिकेच्या जातीवाद्यांनी हा भगवंताच्या मूर्त्या तोडल्या। यारे विजय स्तंभ तोडला त्यांनी, जो विजय स्तंभ इथल्या आमच्या पूर्वजांनी 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कापला होता। आमचा गौरवाचा, आमचा इतिहासाचा, आमचा स्वाभिमानाचा, आमचा अस्मिताचा, आमचा मानाचा, आमचा सन्मानाचा इथे अशोक स्तंभ होता। तो अशोक स्तंभ या भगवंताच्या मूर्त्या इथं शासन दरबारी नोंद आहे, पण इथल्या जातीवादी महानगरपालिका याला घाबरली नाही। त्यांनी अमनुष्यपणे हा बळाचा वापर करून भगवंताच्या मूर्त्या काढल्या। भिक्खू संघ याला विरोध करत होता, तर भिक्खू संघाच्या अंगावरचं चिवर काढलं। पोलिसांनी काहीच बघितलं नाही, त्यांनी धरपकड केली। काही भिक्खू संघाला बंदुकीचा धाक डावला, त्यांच्या अंगावरचं चिवर काढले। अरे काय व्यथा आहे समाजाची। बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माच्या ओंजळीत टाकले, भगवंतांच्या ओंजळीत टाकले। भिक्खू संघाच्या चिवरला हात घालणे म्हणजे बाबासाहेबांच्या अंगावर हात टाकणे, भिक्खू संघावर हात टाकणे म्हणजे भगवंताच्या अंगावर हात टाकणे, आणि भगवंताच्या अंगावर हात टाकणे म्हणजे तमाम आंबेडकर समाजाच्या अंगावर हात टाकणे। या झालेल्या जाहीर घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि तमाम आंबेडकर समाजाला मी नम्र विनंती करतोय। 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता वालधुनी परिसरामध्ये जे बुद्ध फाउंडेशनची जी भूमी आहे, त्या भूमीमध्ये भिक्खू संघाने जी मीटिंग ठेवलेली आहे, मी तमाम आंबेडकर समाजाला नम्र विनंती करतोय, आपण संध्याकाळी 5 वाजता 5 तारखेला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं। आणि झालेला जो घटना आहे, त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। जय भीम।